नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली ही आपल्या आई बाबांना विचारते की तुम्ही सगळ्यांच्या समोर खोट का बोललात. तेव्हा आता जी मैनावती असते तर ती रडण्याचं थोडसं नाटक करते आणि सायलीचा आपल्यावर विश्वास बसण्यासाठी अगदी रडतच म्हणते की सायली अगं, जर आम्ही देवळाबाहेर भीक मागत होतो हे तुझ्या सासरी जर कळाले असते, हे तुलाच आवडले आहे, आणि मग तुझ्या सासूसास्यांना आम्ही कोणत्या तोंडाने सांगणार होतो बरं. म्हणून त्यावेळेस जे काही सुचलं त्यावेळेस आम्ही हे बोलत गेलो, हो की नाही. तेव्हा आता हा सदासुद्धा अगदी थोडसं रडण्याचं नाटक करून सायलीसमोर हात जोडतो आणि ही मैनावती सुद्धा आता सायलीची माफी मागत असते. ती म्हणत असते की काय नक्की हे सर्व काय आहे. परत असं खोटं नाही बोलणार सायली. अगं एवढी चूक पोटामध्ये घाल, मी तुझ्या पाया पडते. म्हणून मैनावती आता सायलीसमोर अगदी हे नाटक करते आणि सायलीचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून आता तिचे प्रयत्न सुरू असतात. त्यावर आता सायलीला अगदी दया येते. सायली म्हणते की प्लीज तुम्ही रडू नका, परंतु पुन्हा तुम्ही असं करणार नाही याची काळजी घ्या. आता दोघेही रडण्याचं नाटक करत आपले कान पकडतात. नाही नाही सायली अगो, परत असं नाही होणार, तू आमच्यावर विश्वास ठेव. म्हणून आता सायलीची खूप आता विनवण्या करतात. तेव्हा आता सायलीला त्यांचे चेहरे बघून खूप वाईट वाटतं. सायलीला राग सुद्धा एका दृष्टीने येतो, कारण तिचं मन आता हे आपले आई बाबा नाहीत असे तिच्या मनामध्ये संशय निर्माण होतो. तेव्हा आता सायली काही न बोलता बाहेर निघून जाते. तर मैनावती रडतच आता उठते आणि म्हणते की पोरी अगं, अशी चूक नाही होणार, आणि दरवाजा बंद करून घेते. आता दोघेही आता रडता रडता लगेच हसायला सुरुवात करतात. इतके हसतात, त्यांना इतका आनंद होतो, कारण सायलीचा आपल्यावर विश्वास बसला हे मात्र त्यांना समजते. म्हणूनच हसत हसत ते एकमेकांना टाळी सुद्धा देतात. इतके नाटके हे दोघं असतात. तर त्यानंतर आता इकडे नागराज हा राजेशला म्हणतो, तो व्हिडिओ सापडला का. तर आता हा राजेश व्हिडिओ शोधत असतो, परंतु आता या प्रियाच्या मोबाईलमध्ये अजूनपर्यंत काही त्याला तो व्हिडिओ सापडलेला नसतो. तो म्हणतो की नाही हो नागराज सेठ, अजून तो व्हिडिओ नाही सापडलेला. तुम्ही असं म्हणाला की तो काही पूर्वी हा शूट केलेला आहे. तेव्हा नागराज म्हणतो की अरे, तो जरीही पूर्वी शूट केलेला असला पण तू तुझ्या शोधण्याचं काम कर. राजेश म्हणतो की हो, एक मिनिट. आणि त्या तन्वीच्या जर म्हणजे त्या प्रियाच्या लक्षात आले की तिचा मोबाईल तिच्याकडे नाही, म्हणून अख्खं घर डोक्यावर घेईल. इतकी महामूर्ख मुलगी आहे ती. लवकर शोध. तेव्हा मात्र आता हा मोबाईल आहे तर त्याने आपल्या लॅपटॉपला कनेक्ट केलेला असतो आणि आता तो व्हिडिओ शोधण्याचा खूप प्रयत्न करत असतो. त्यानंतर मात्र इकडे साक्षी आता हा नवीन तिचा जो मित्र आहे तो म्हणजे अस्मिताचा नवरा असतो आणि त्या सचिनशी ती बोलत असते. सचिन बरोबर आता ही साक्षी बोलत असते की आता असं ऑनलाईन आपण किती दिवस बोलणार आहोत आणि तू येणार आहे म्हणतोस, मग आता प्रत्यक्षात मला तुला बघायचं आहे, कारण तो फोटोत इतका सुंदर दिसतो, हंडसम दिसतो. मग बघूयात की प्रत्यक्षात माझा हा मित्र कसा दिसतो ते, आणि मला सुद्धा कळायला नको की बोलतानी जरा असा थोडासा फ्लटिंग करणारा माझा मित्र आहे तरी कसा. आणि परत हस्त म्हणते की बास बास झाले, किती कौतुक करशील माझं. आणि बाय द वे, प्रत्यक्षात तू अजूनपर्यंत मला भेटलेल नाही, तर त्यामुळे तुला वाटतं तर तस मी खूप वेगळी सुद्धा असू शकते, आणि हे बघ ऑनलाईन फसवणूक होण्याची उदाहरणं काही कमी नाहीत. त्यामुळे आपण प्रत्यक्षातच भेटूयात, आणि मी तुला खात्रीने सांगते की आपली पहिली भेट ही खूपच एक्साइटिंग असेल. आणि ओके म्हणूनच ती फोन ठेवते आणि त्यानंतर आता राजेशला व्हिडिओ मिळतो. तो लगेच नागराजला तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो की सर, तुम्हाला तुमचा व्हिडिओ तर मिळाला. तेव्हा आता नागराज म्हणतो की अरे, हाच तो व्हिडिओ आहे आणि लगेच डिलीट कर लवकर तो व्हिडिओ. राजेश म्हणतो की हो, आत्ताच करतो. म्हणून मात्र आता राजेश तो व्हिडिओ घेतो आणि डिलीट करतो. नागराज म्हणतो की
अगदी कायमचा तो व्हिडिओ डिलीट झालाच पाहिजेल. तर राजेश आता तो व्हिडिओ डिलीट केल्यानंतर आता खुश होतं सांगतो की केला. आता असं म्हणल्यानंतर नागराज तर खूपच खुश होतो. तेव्हा नागराज खुश होत म्हणतो की आता मात्र त्या प्रियाला म्हणा, अगदी तो व्हिडिओ करत आता धमक्या देत. कारण तुझा हा व्हिडिओ आहे तर तो कायमचा डिलीट झालेला आहे. तर आणि मी फोन आता इथेच कुठेतरी ठेवून देतो म्हणजे प्रियाला असं वाटेल की नक्की तिच्या हातून चुकून कुठेतरी फोन पडला होता. आता मात्र नागराज तो फोन ठेवण्यासाठी खाली उतरणार. तोच प्रिया आताही म्हणजे गाडीच्या बाहेर येते. नागराज समोर दरवाजातून आता ती आपला हात मोबाईल घेण्यासाठी पुढे करते. नागराज बघतो तर काय, प्रिया त्याच्या समोर असते. प्रियाला बघून आता नागराज शॉक होतो. नागराज तिच्याकडे बघतच असतो. तर प्रिया म्हणते की झाला का तुमचा व्हिडिओ डिलीट करून? आणि प्लीज जर तुमचा व्हिडिओ डिलीट करून झाला असेल तर माझा फोन मला परत द्या. त्या माझा फोन मला द्या. तेव्हा आता नागराज खूपच घाबरलेला असतो. नागराज काही बोलत नाही. खाली मान घालून तो आता प्रियाकडे बघत असतो. आता राजेश मात्र तो फोन प्रियाच्या हातात देतो. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की तुम्हाला काय वाटलं की माझं लक्ष नसेल, परंतु माझं तुमच्याकडे अगदी बारकाईने लक्ष होते. जेव्हा तुम्ही इडली करत असं इडली भ्यासारखं बोंबलत आला ना, तेव्हाच मी ओळखलं होतं की नक्की काहीतरी अगदी तुमच्या मनामध्ये प्लॅन आहे. तर आणि काय काका, अहो कसलं विचार करतात तुम्ही? मूर्ख ठरलात आणि मी हुशार ठरले. आणि परत राजेशकडे बघत ती म्हणते की काय हो, म्हणजे तुमच्या मूर्खपणात सामील होण्यासाठी तुम्ही एक पार्टनर सुद्धा घेऊन आलात. तर राजेश सुद्धा आता कावरा-बावरा होतो. कारण प्रिया त्याला सुद्धा आता बोलत असते. आणि हे बघा, तुम्ही कितीही पार्टनर शोधले तरीही सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. काका, हे बघा, तुम्हाला काय वाटलं हो? तो व्हिडिओ फक्त मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेला असेल का? तुम्हाला पहिलीत किंवा दुसरीत वाटते का? तो व्हिडिओ मी अशा ठिकाणी लपवलेला आहे की जेथे महिप्त काय आणि महिपचा कोणताही पार्टनर किंवा तुमचा कोणताही पार्टनर पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी मी तो लपवलेला आहे. त्यामुळे तुम्ही या कामामध्ये वेळ वाया घालू नका. आणि बाय द वे, तुम्ही सुभेदारांच्या घरामध्ये ते जोडपं पाठवलेलं आहे ना? तेव्हा आता नागराज हा प्रियावर ओरडतो की तोंड सांभाळून बोल. प्रिया म्हणते की ते तुम्हाला कळण्याच्या अगोदर मात्र अगदी पळून जाईल आणि ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही की ते कुठे गेलेत म्हणून. तेव्हा आता प्रिया नागराजची बोलती बंद करते. आणि बरोबर मात्र नागराजचा प्लॅन म्हणजे फ्लॉप होतो. त्यानंतर मात्र आता इकडे सायली ही तिला आपल्या आई-बाबांचा खूप राग येतो. कारण त्यांचं जे वागणं आहे तर सायलीला ते पटत नाही. सायली रूममध्ये आल्यानंतर अर्जुनला म्हणते की असे कसे आहेत माझे आई-बाबा? कारण ते असे वागूच कसे शकतात? इतकं खोटं तर ते बोलू कसे शकतात? त्यावर आता अर्जुन तिला म्हणतो की जाऊन दे सायली, अगं शांत हो. तर सायली म्हणते की अहो सर, कशी शांत हो? एकतर इथे डोकं माझं भणभणलेलं आहे. त्यांना हे सर्व का दिसत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी इतकं सर्व काही करतात म्हणून, आणि त्या सगळ्याची असे ते परतफेड करतात का? आपण बाहेरून आलो ते किती खोट बोललात. आपण त्यांना देवळामध्ये बघितलं त्यावेळेस आता सगळ्यांच्या समोर किती खोटं नाटक त्यांनी केले. तेव्हा मात्र अर्जुनला तो क्षण आठवतो. कारण खरंच सदा आणि मैनावती सगळ्यांच्या समोर किती खोट बोलत होते. आणि सायलीला तर प्रचंड राग येतो. आता अर्जुनला सुद्धा त्यांचं खोटं समजते, परंतु अर्जुन विचारात शांत असतो. सायलीची खूप चिडचिड होत असते. सायली म्हणते की बारीक सारीक ज्या गोष्टी आहे त्याचा सुद्धा तपशील त्यांनी अगदी व्यवस्थित दिला, तर तो पण खोटाच. आणि हे बघा हो, आपल्या आई-बाबांनी त्यांना अगदी काळजीपोटी त्यांना हे सर्व विचारले आणि किती अगदी त्यांना जो काही त्रास होत होता, त्यांना किती त्रास होत होता त्यांची ती अवस्था बघून. आणि हे मात्र माझे आई आणि बाबा तर त्यांच्याशी किती खोट बोलत होते आणि इतकं खोट ते बोलत होते, ती खरंच ते ऐकून इतकं मेल्याहून मेल्यासारखं मला झालं होतं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की
हो सायली, मी सुद्धा खूप खूप शॉक झालो होतो. खरंच किती डिटेलमध्ये ते दोघेही खोट बोलत होते. आणि सायली, तुझे आई बाबा असे वागूच कसे शकतात? तेव्हा तर सायली म्हणते की म्हणूनच अर्जुन सर, मला हे सर्व सहन होत नाही. तर आणि हे बघा, पाडव्याच्या दिवशी आपण जेव्हा खेळत होतो तेव्हा सुद्धा त्यांच्या तेज, तर आता अर्जुनच्या डोळ्यासमोर तो सुद्धा घडलेला जो काही क्षण आहे तर तो येतो. कारण आता अर्जुन हा ज्यूसमध्ये किती मीठ आहे असे म्हणतो, तर सायली म्हणलेली असते की अहो थांबा, मी तुमच्यासाठी दुसरा सरबत घेऊन येते. तर मैनावती लगेच म्हणलेली असते की परत परत का तेच तेच बनवायचं. आणि तेव्हा मात्र आता माझी आई काय म्हणाली होती की परत परत तेच का आणायचं म्हणजे करायचं. मग आता बाहेरून सुद्धा मागू शकतात. आणि जो खेळ आपण खेळत होतो तेव्हा सुद्धा आई किती खोटं. टेन्शन नाही, कारण आता फक्त शेवटचा घाव घालून अर्जुन आणि सायली या दोघांची खात्री पटवून देईल की कसा सदा आणि मैना सायली सारखाच विचार करतात. तर म्हणून प्रिया अगदी खुश होते. त्यानंतर आता सायली हे सर्व ऐकल्यानंतर ती शांत होते, कारण तिला एक धक्का बसलेला असतो. सायली पूर्णपणे हतबल होते. आता एक क्षण तिला अगदी धक्का बसलेला. तर अर्जुन तिला म्हणत असतो की हे बघ सायली, अगं तुला कितीही वाटत असे की ते तुझे आई बाबा नाहीत म्हणून, परंतु ते सायंटिफिकली आता प्रूफ झालेलं आहे की ते तुझे आई बाबा आहेत म्हणून, आणि तू त्यांचीच मुलगी आहे. तर आणि हे बघ सायली, अगं सगळी काही जी मुलं असतात तर ती आपल्या आई बाबांसारखी नसतात. आणि म्हणूनच आता तू सुद्धा त्यांच्यापेक्षा खूप आता वेगळी आहे. तर आणि सायली, तुला आता हेच मान्य करावे लागेल की तू त्यांची मुलगी आहे. तर आणि हे बघ अगं, मी तरी कुठे माझ्या 100 डॅड सारखा आहे. डॅड तर अजिबात चिडत नसतात, आणि मी किती चिडत असतो बरं. सगळ्या गोष्टी आहे त्यात शांतपणे अगदी सॉल्ट आउट करत असतात. परंतु मी आहे का तसा? नाही ना. प्रत्येक गोष्टीला माझी चिडचिड होत असते. आणि हे बघ अश्विन आणि अस्मिता ताई सुद्धा मॉमडॅड सारखी नाहीच. हे बघ अगं, तुझा जन्म फक्त लोखंडाकडे झाला होता, परंतु तुझ्यावर जे संस्कार झाले होते तर ते मधुभाऊंच्या आश्रमामध्ये, म्हणून कदाचित तुझ्यात अगदी तुझ्या आई बाबांची एकही निगेटिव्ह गोष्ट नाही म्हणून. परंतु हे बघ सायली, अगं डोक्यातून सगळे काही विचार तू काढून टाक आणि शांतपणाने आता त्यांचा स्वीकार कर. अगदी विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि हे बघ अगं, तुला कितीही वाटत असले तरी सुद्धा शेवटी हेच तुझे आई बाबा आहेत. तेव्हा आता सायलीच्या डोळ्यात थोडंसं पाणी असतं. सायली म्हणते की हे बघा, अजून सुद्धा माझा विश्वास बसत नाही की हे माझे आई बाबा आहेत म्हणून. कुठेतरी माझ्या मनामध्ये माझा विश्वास बसला होता की ते माझे आई बाबा नाहीत म्हणून, आणि त्या बाबतीत मी काहीतरी पुरावा सुद्धा तुम्हाला शोधायला सांगणार होते. परंतु हातामध्ये जो पुरावा आलेला आहे तर तो पुरावा मात्र काहीतरी वेगळंच सांगतो उलट. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ सायली, अहो हे रिपोर्ट आता जे काही आलेले आहे तर त्यामुळे आता आपण काहीच करू शकत नाही. जे आहे त्यावर विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा आता सायली म्हणते की का? अहो हे रिपोर्ट सुद्धा चुकीचे असू शकतात. आणि हे बघा, विज्ञान सुद्धा कधी कधी चुकू शकतं. आणि हे बघा, तुम्हीच मला म्हणाले होते की आपल्या डोळ्यासमोर जे काही असतं तर ते खरं आहे असं नसतं. आणि आपल्या केसच्या बाबतीत सुद्धा हेच झालं होतं. अगोदर जे काही खरे पुरावे आहे तर ते नंतर ते सगळे खरे पुरावे खोटे ठरले. तर मग सांगा सर, कशावरून हे रिपोर्ट खरे असतील? कशावरून हे रिपोर्ट चुकले नसेल? सांगा बरं मला. तेव्हा आता सायली हे सर्व विचारत असताना अर्जुन तर आता खूप चिडतो. अर्जुन म्हणतो की सायली, बास कर. तू फक्त तुझ्या मनाची समजूत घालते, बाकी काही नाही. तर आता सायली ऐकायला तयार नसते. सायली म्हणते की नाही अर्जुन सर, माझं मन मला सांगते की हे माझे आई बाबा नाहीत म्हणून, आणि सत्य माझ्या डोळ्यासमोर जी गोष्ट येते तिच्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही म्हणून. त्यामुळे मला माझ्या मनाचं ऐकावं लागेल.
आणि हे दोघं खरंच माझे आई बाबा आहेत की नाही हे मलाच आता शोधून काढावे लागेल. त्यावर आता अर्जुन तर भयंकर चिडतो. अर्जुन म्हणतो की म्हणजे सायली, तुला काय वाटतं की मी चुकलो? हे रिपोर्ट आहे तर ते खोटे आहे तर चुकीचे आहे का? आणि तुझ्या मनाला जे काही वाटतं तर तेच बरोबर आहे का? ग्रेट असे बोलून आता अर्जुनला इतका राग येतो. रागाने मात्र तो लगेच आता आपल्या बेडवर जातो आणि लगेच झोपतो. सायली आता अर्जुनकडे बघत असते. अर्जुन सर इतके चिडले याचं तिला वाईट सुद्धा फार वाटतं, परंतु तिचं मन तिला सांगत असतं की आता अर्जुन सर कुठेतरी चुकतात, कारण ते माझे आई बाबा असू शकत नाही म्हणून. त्यानंतर आता इकडे प्रिया आपल्या मनाला म्हणत असते की जेव्हा जेव्हा ती मैनावती आणि तो सदा सायलीचे आई बाबा आहेत हे प्रूफ करण्यासाठी इतके प्रयत्न करून सुद्धा ते सर्व प्लॅन माझ्यावरच का उलटतात? त्या DNA मुळे माझं जे काम आहे तर ते 90% तरी झालं, परंतु उरलेल्या कामात मात्र 10% सुद्धा संशय येऊ नये यासाठी काहीतरी मला करावेच लागेल. पण नक्की असं काय करू याचा विचार करत असताना प्रियाच्या मनामध्ये एक प्लॅन येतो आणि प्रिया उठते. आता एक वही आणि पेन घेते आणि त्यावर एक चिठ्ठी लिहिते आणि त्या चिठ्ठीची घडी वगैरे घालून ही चिठ्ठी आहे ना ती आता मिस्टर आणि मिसेस भिकायांपर्यंत पोहोचायलाच हवी, म्हणजे मैनावती आणि सदाशिवपर्यंत. त्यानंतर आता इकडे ही सकाळ होते. तर आता सायली तयार होऊन बाहेर येते. अर्जुन अजूनपर्यंत झोपलेला असतो, कारण तो आता चिडलेला असतो. तर सायली त्याला उठवण्यासाठी आता खूप काही प्रयत्न करते. आता मुद्दाम त्याच्या अंगावर पाणी शिंपडत असते आणि आता जोरात पाण्याचा चंबू आहे तर तो सुद्धा अगदी आपटून देत असते, कारण त्या आवाजाने तरी अर्जुन सर उठतील. परंतु अर्जुन या कुशीवरून अगदी पलीकडून त्या कुशीवर झोपतो. तेव्हा सायली आपले केस आहे ओले, तर ते ओले केस पुढे घेऊन आता अर्जुन सरांच्या चेहऱ्यावर मात्र पाणी अगदी मुद्दाम शिंपडण्याचा, ते पाणी आता केसांच्या सरांच्या चेहऱ्यावर उडण्यासाठी प्रयत्न करते. मुद्दाम आपले केस झटकत असते आणि ते पाणी अर्जुनच्या चेहऱ्यावर उडाल्यानंतर अर्जुनला जाग येते. तर अर्जुन लगेच उठून बसतो आणि म्हणतो की अगं सायली पाणी. आणि काय सायली, काय चाललं हे सर्व तुझ? अगं झोपू दे ना मला. त्यावर आता सायली म्हणते की हो झोपा ना, मी माझं आवरते. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे असं आवरतंय जोरात. अगं सायली, तू माझ्या चेहऱ्यावर पाणी का उडवतेग? नक्की हे सर्व काय चाललंय? काय करते सायली? तेव्हा आता सायली म्हणते की हो, कारण तुम्हाला प्रत्येक माझी जी गोष्ट आहे तर ती खटकते, परंतु माझ्या मनाला वाटतं जे काही आहे ना तर तेच मी करणार. तेव्हा मात्र आता अर्जुन विचार करतो की नक्की सायली काय कशाबद्दल बोलते, म्हणून आता लगेच अर्जुनला ते काही आठवते की सायली असं का करते म्हणून. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे सायली, तुझ्या मनाला जे काही वाटतं आणि तुझं मन तुला जे काही सांगते तेच कर आणि पाणी मात्र ओढू नकोस. आणि तू हे मान्य कर की सायली, तू जाणून बुजून हे सर्व पाणी माझ्या चेहऱ्यावर उडवले की नाही? आणि बघ, हा चेहऱ्यावर पाणी उडालेलं की नाही हा पुरावा आहे माझ्याकडे. बघ ना सायली. आणि हे बघ, अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय काहीच कधीही बोलत नसतो. बघ मग माझ्या चेहऱ्यावर पाणी आहे का? तर सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते की पुराव्याशिवाय तुम्ही नाही ऐकणार ना? मग आता मात्र काहीतरी पुरावा द्यायचा. यासाठी मात्र आता सायलीला घडलेला मागचा एक किस्सा आठवतो. कारण आता लहानपणी सायली काय काय करायची हा प्रश्न मात्र त्याने सदाशिव आणि मैनावतीला जेव्हा विचारलेला असतो तेव्हा मात्र आता सदाशिव म्हणलेला असतो की लहान असताना मात्र आमची सायली कुणाचं सुद्धा ऐकत नव्हती, अगदी टट होती. तेव्हा मात्र सायलीला हे सर्व आठवते आणि सायली मात्र रागाने बाहेर जाते. अर्जुन तिला आवाज देतो की बायको, ए बायको. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की नक्की हिला काय झालं असेल आणि ही असं का वागते. तर मित्रांनो,
शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता चैतन्य आणि अर्जुन एकत्र असतात. तर चैतन्य म्हणतो, मिसेस लोखंडे म्हणजे जे काही, तो सदा आणि मैनावती आहे. तर यांच्या जे काही वागणं आहेत, तर त्यांच्यावरून मला असं वाटतं की सायली वहिनी मात्र यांची मुलगी नसेल, म्हणून त्या रिपोर्टमध्ये नक्की काहीतरी गडबड झाली असेल. त्यानंतर आता सायली मात्र आता मैनावती आणि सदाशिवकडे येते आणि त्या दोघांना विचारते की तुम्ही काय म्हणायचे की लहान असताना मी चोया करायचे, मारामाया करायचे. तेव्हा मैनावती म्हणते की हो, खरं आहे ते सांगितलं. तर रिया मात्र आता यांचं बोलणं चोरून ऐकत असते. तर आता सायली रूममध्ये आल्यानंतर या दोघांना म्हणते की तुम्ही प्रत्येक वेळेस मला जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहे तर ते सांगतात. बाबा तर असे म्हणाले की जेव्हा मी हरवले तेव्हा माझा 7वा वाढदिवस साजरा झाला होता. आणि अगं आई, तू तर मला असं म्हणाले की मी 5 वर्षाचे असताना हरवले म्हणून. तेव्हा आता मैनावती आणि सदाशिव हे मात्र दोघं एकमेकांकडे आता धक्क्याने बघत असतात की सायलीशी आपण जे खोट बोललो शेवटी सायलीने त्याचबद्दल आपल्याला त्याचा जाब विचारला. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.